गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ नाशिक शहरातील सातपूर गावात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू नववर्ष शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली। या शोभायात्रेचे चौथे वर्ष असून शोभायात्रेची समिती अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा संपन्न झाली। या शोभायात्रेत गावातील महिला, पुरुष आणि युवक युवती मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। महिलांनी हातात टाळ घेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला गाण्यावर नृत्य सादर करत परिसर दुमदुमून उठला। या भव्य शोभायात्रेमध्ये एकूण 4 आकर्षक चित्ररथ सादर करण्यात आले होते। तसेच सुमारे 40 कलाकारांनी महापुरुष आणि देवी देवतांच्या विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे मने जिंकली। ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या शोभायात्रेबद्दल अधिक माहिती दिली। सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आम्ही हिंदू नववर्षानिमित्त या सातपूर गावामध्ये गुढीपाडवा उत्सव असतो। या गुढीपाडव्यानिमित्त सकाळी हिंदू नववर्ष शोभायात्रेची सुरुवात केलेली आहे। हे या वर्षीचे चौथे वर्ष आहे। सर्व गावातून सर्व महिलांचा पुरुषांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो। या ठिकाणी ज्यावेळेस ही हिंदू नववर्ष शोभायात्रा निघते सर्व घरातून प्रत्येक महिला आपल्या घरावरती गुढी उभारते, त्यानंतर सडा टाकून रांगोळ्या टाकून या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सामील होते आणि या हिंदू परंपरेचा या ठिकाणी स्वागत करते, वर्षाचं स्वागत करते। सर्वप्रथम सर्व नागरिकांना नमस्कार आणि मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आज सातपूर गावामध्ये गेल्या 4 वर्षांपासून नववर्षानिमित्त एक शोभायात्रा सकाळी काढली जाते। या शोभायात्रेमध्ये बऱ्याच महिला आणि पुरुष, लहान लहान मुले सहभागी होत असतात। बरेच नागरिक, आम्ही जेव्हा शोभायात्रेला जातो तेव्हा सडा रांगोळी काढून सर्वांचे स्वागत केले जाते आणि लहान मुले, मोठी माणसे किंवा स्त्रिया असो सर्वजण महापुरुषांच्या वेशभूषेत येऊन या शोभायात्रेची शोभा वाढवत असतात। अशा या शोभायात्रेनिमित्त
आमच्या सातपूर गावाकडनं नागरिकांकडून या नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची खूप छान सुरुवात होत असते आणि पुढच्या वर्षीही या शोभायात्रेची अशीच मोठी जय्यत तयारी राहणार आहे. पुन्हा तुम्हाला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच या शोभायात्रेत 2 घोड्यांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. यावेळी सातपूर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. सालाबादप्रमाणे यावर्षी गुढीपाडवा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यातले त्यात सातपूरकरांनी जी नवीन शोभायात्रा म्हणून सुरू केलेली आणि त्या शोभायात्रेचं हे 4थं वर्ष आहे. त्या शोभायात्रेत सर्व पारंपरिक पोशाख मराठी मोळा याप्रमाणे घालून साजून सर्व महिला पुरुष या ठिकाणी येतात आणि सर्व वेशभूषा जसं शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले, जिजाऊ महाराज, जिजाऊ ताई या ज्या सर्वांच्या वेशभूषा छोट्या मुली मोठे माणसं सर्व प्रदान करून या ठिकाणी यात्रेत शोभायात्रेची शोभा वाढविण्यासाठी आणि एक हिंदू पारंपरिक संदेश देण्यासाठी या यात्रेचा शुभ करतात. याप्रमाणे सातपूरमध्ये सर्व काही होत असतात. सातपूरमध्ये नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या शोभायात्राला सुरुवात होणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं का सातपूर गावामध्ये हे 4थं वर्ष आहे आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्व सहभागी होतात. की महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा जोरत होती. मेन ठिकाण म्हणजे मुंबई, पुणे, सोलापूर, संभाजीनगर या भागात अति उत्साहात होती. तशी नाशिक जिल्ह्यात पण शहर परिसरात होती. तशी आम्ही गेल्या 4 वर्षापासून सातपूर गावात सुरुवात केली. तर सातपूर गावातील परिसरातील ग्रामस्थ व परिसरातील लोक स्वखुशीने सहभागी होता. तसंच आज पण सुरुवात सहभागीने होणार आहे आणि तसंच सायंकाळी यात्रेचा पण कार्यक्रम पार पाडला जातो. तर सर्व नागरिकांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ही शोभायात्रा सातपूर गावातील शनी मंदिर, विधाते गल्ली, राजवाडा, निगड गल्ली, शिवाजी चौक मार्गे मारुती मंदिर येथे या शोभायात्रेचे समारोप करण्यात आले. तसेच या शोभायात्रेत विविध वेशभूषा साकारलेल्या कलावंतांना समितीच्या वतीने पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.